नमस्कार. आज आपण अगदी झटपट होणारा आणि चवीला अगदी टेस्टी लागणारा साऊथ इंडियन पद्धतीचा म्हैसूर बोंडा रेसिपी बघणार आहे. तर अगदी टेस्टी अशी ही मैद्याची भजी होतात. तर ह्याला म्हैसूर बोंडा म्हणतात साऊथ इंडियनमध्ये. तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला आपण इथं सुरुवात करूयात. तर इथे मी बघू शकता 1 वाटीभर होईल इतपत दही घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा होईल इतपत मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, त्यानंतर 2 चमचे तेल घेतले. तेल इथं गरम केलेलं नाही, आपलं साधं जे तेल असतं नॉर्मल तेल असतं तेच घातले. मिक्स करून घेऊया चांगलं. 2 ते 3 मिनटं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला झाकण लावून 10 मिनटं आपण साईडला ठेवून देऊयात. आता 10 मिनटानंतर बघू शकता छान असं आपलं हे दही आणि आपण जे काही मीठ वगैरे घालून घेतलं होतं ते छान असं भिजलेलं आहे. आता काय करूयात की यामध्ये 1 वाटी आपण मैदा घालणार आहे आणि फेटून घेऊयात. आता पाणी तर मी 1 वाटी घेतले. पाणी थोडं थोडं घालायचं, जास्त एकदम पाणी घालू नका, नंतर पातळ होऊ शकतं. आणि पातळ जरी झालं तर तुम्ही यामध्ये मैदा ॲड करू शकता. आता आपण मिक्स करून घेऊयात. छान असं बॅटर तयार करून घ्यायचं ह्याचं. आता मी हातानंच मिक्स करते. चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे आपला हा जो काय म्हैसूर बोंडा आहे तो छान असा टमटमीत फुगतो. तर छान असं मी 4 ते 5 मिनटं मस्त असं हे फेटून घेतले. एकदम हलका आपण मैदा करून घ्यायचा. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही. आता झाकण लावून 10 मिनटं आपण ह्याला साईडला ठेवून देऊयात भिजवण्यासाठी. आता 10 मिनटानंतर बघूया आपण छान असा आपला हा मैदा दह्यामध्ये भिजलेला आहे. परत 2 मिनटं फेटून घेऊयात. बघू शकता याच पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता इकडं मी तेल तापवत ठेवलं होतं. तेल छान असं तापवून घेतले. गॅसची फ्लेम आता मीडियम केली. आता आपण ह्याचे भजे सोडायला सुरुवात करूयात. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने हातानेही सोडू शकता किंवा तुम्हाला जर चमचानं हवा असेल तर तुम्ही चमचानं पण सोडू शकता. अगदी टुमटुमीत अशी ही भजी फुगतात आणि चवीला अगदी टेस्टी लागतात. खूप सुंदर लागतात. तर बघू शकता टुमटुमीत असं हा आपण जे भजे सोडलं होतं ते फुगलेलं आहे. दोन्ही साईडकडून छान असं भाजून घ्यायचं सर्व बाजूनी. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपण हे भाजायचं आहे. अगदी झटपट होणारा हा म्हैसूर बोंडा आहे. कुठेही आपल्याला वेळ लागत नाही आणि आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हे म्हैसूर बोंडा छान असे करून होतात. आता बघू शकता 3 ते 4 मिनटामध्ये छान असा हा म्हैसूर बोंडा तळून तयार आहे. आता आपण काढून घेऊयात. आता याच पद्धतीने आपण दुसरे हे जे पीठ राहिलं होतं त्याचंही करून घेऊयात. आता मी तुम्हाला इथे चमचानं सोडून दाखवते. तर बघू शकता या पद्धतीने चमचा पळी जे काही तुम्हाला योग्य वाटेल, तुम्हाला जे काही सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडून घ्या. अगदी कमी जरी पीठ जरी घेतलं तर ते फुगून भरपूर असा मोठा म्हैसूर बोंडा तयार होतो. आता साऊथ इंडियनमध्ये म्हैसूर बोंडा म्हणतात, पण आपण जर म्हणायला गेलो तर ह्याला महाराष्ट्रामध्ये आपण ह्याला मैद्याची भजी असंच म्हणू. अगदी छान अशी झटपट होणारी रेसिपी आहे. कधीही तुम्हाला खायची झाली तर पटकन तुम्ही ही नाश्त्याला वगैरे बनवू शकता. तर 2 ते 3 मिनटामध्ये मी हे सर्व बाजूनी पलटून घेतले. छान असा कलर आलाय पाहू शकता. 4 ते 5 मिनटामध्ये पूर्णपणे ही भजी तळून निघतात. आता आपण ही काढून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण कुठलेही लाल तिखट वगैरे घातलेलं नाही. फक्त आपण दही, मीठ आणि खायचा सोडा यूज केला आहे. अगदी चवीला टेस्टी लागतात. बघू शकता इथं आपला म्हैसूर बोंडा तयार आहे. तुम्ही हा म्हैसूर बोंडा चटणीसोबत खाऊ शकता. खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाणे चटणी तुम्ही यासोबत बनवू शकता. अगदी चविष्ट लागतो. बघू शकता
अगदी आतून असा मऊ असा छान असा जाळी पण आलेला आहे आणि मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असा हा मैसूर बोंडा तयार होतो. झटपट होणारी रेसिपी आहे. कधी खायची इच्छा झाली तर पटकन असं बनवू शकता. आणि ह्याच्यासोबत मी आता खोबऱ्याची चटणी बनवली आहे. खोबऱ्याची, शेंगदाण्याची, तुम्हाला जी कुठली चटणी आवडते ती त्याच्यात तुम्ही हिरवी मिरची वगैरे घालून तुम्ही बनवू शकता. म्हणजे ह्याला आपण ह्याच्यामध्ये तिखट घातलेलं नाही, त्याच्यामुळे हिरवी मिरची चटणीत घातल्यानंतर त्याची चव अजून वाढते. तर नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.